श्री पण त्यांनी काय फरक पडणार आहे? पडणार आहे. जान्हवी, तू रागवू नकोस, पण तू हे असं नको होतंस करायला. तुला आईंची साधी चौकशीही करावीशी नाही वाटली. बॅग घेऊन निघून गेलीस तू. तेच सांगायचंय मला. पण आम्हाला ऐकायचं नाहीये जान्हवी. झालं ते झालं. तू तुझा निर्णय घेतलास, आम्ही आमचा घेतला. आता कशाला त्या जुन्या गोष्टी उगाळत बसायच्या? खूप त्रास होईल त्याने. त्याच्यापेक्षा नको या भानगडीत पडूस. आणि आम्हालाही त्यात काही इंटरेस्ट नाहीये. सॉरी. मला एकदा श्रीला भेटायचंय. श्री नाहीये. तो ऑफिस मध्येही नाहीये. माहिती आहे आम्हाला. आजारी आहे का तो? तो बरा आहे आमच्या सुदैवाने. मग कुठे तो? तो घरात नाहीये. दिव्या, ते मला खरंच त्याला फक्त एकदा भेटायचंय, प्लीज. ते आता शक्य नाहीये जान्हवी. बेबी, आता प्लीज असं करू नका. माझं त्याला भेटणं खूप गरजेचं आहे. गरज आहे म्हणून आलीस तू? ओ, तो मुंबईत नाहीये. म्हणजे गावाला गेलाय तो. कधी येणार आहे? माहित नाही. पण कुठे गेलाय तो? जान्हवी, तुला सांगावंसं वाटत नाहीये मला. पण मला बोलायचंय त्याच्याशी, प्लीज मला सांगा ना. फोन कर ना त्याला, विचार. तोच सांगेल. त्याचा फोन लागत नाहीये. अगं, मग नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. फोन करत राहा, उचलेल कधीतरी. त्याने ब्लॉक केलंय मला. तरीही तुला बोलायचंय? त्याने नाही, मी ब्लॉक केलंय तुला. आणि हे त्याला माहिती आहे. ज्या अर्थी त्याने तुला अनब्लॉक केलं नाही, त्या अर्थी त्याला तुझ्याशी संबंध नकोय, हे उघड आहे. आणि असं सगळं असताना तो कुठे गेलाय हे आम्ही तुला सांगणं रास्त नाहीये. सो आय एम सॉरी. आणि तसंही जान्हवी, आम्हाला तुमच्यात पडायचं नाहीये. तुझ्या बाबतीत काय करायचंय हे त्याने ठरवलंय. आणि आम्ही आमच्या मुलाच्या बरोबर आहोत. तो तुमचा मुलगा असला तरी मी तुमची सून आहे. होतीस जान्हवी.